बातमीकडे वळूयात। उबाठातर्फे महिनाभर आंदोलन केलं जाणार आहे आणि हे आंदोलन शहराला मुबलक पाणी द्या या मागणीसाठी आहे। आज मुकुंदवाडी चौकात तोरण बांधून तोरणाला घागरी हंडे बांधून निषेध केला जाणार आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या रस्त्याने शहरात येणार आहेत त्याच रस्त्याला हंडे तोरण बांधले जाणार आहेत। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। तर शहरात मुबलक पाणी देण्याची मागणी या आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे आणि तोरणाला घागरे हंडे बांधून हे आंदोलन सध्या केलं जातंय। थेट दृश्य आपण पाहतोय। उबाठाकडून हे तोरण आंदोलन केलं जातंय। दरम्यान या संपूर्ण आंदोलनामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील स्वतः सहभागी होणार आहेत। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या रस्त्याने शहरात जाणार आहेत त्याच रस्त्याला हंडे तोरण बांधले जाणार आहेत। शहरात मुबलक पाणी देण्याची मागणी उबाठाकडून करण्यात येते आणि त्याच पार्श्वभूमीवर तोरणाला घागरी हंडे बांधून हे आंदोलन करण्यात येते। आणि आता या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, उबाठाकडून हे आंदोलन केलं जात आहे। आज मुख्यमंत्री फडणवीस देखील त्याच शहरात येणार आहेत, त्याच मार्गाने जाणार आहेत आणि त्यामुळे हंडे तोरण बांधून हे आंदोलन केलं जात आहे। काय अपडेट, काय मागणी आहे नेमकी? निश्चित शहराच्या पाण्याचा प्रश्न आहे, त्यावर उबाठातर्फे महिनाभर आंदोलन केलं जाणार आहे आणि आज तोरण आंदोलन आहे। आपण बघतोय तोरण बांधलेलं आहे आणि याची सुरुवात झालेली आहे। आंदोलन महिनाभर विविध पद्धतीने आंदोलन सुरू राहणार आणि शहराला मुबलक पाणी मिळावं यासाठी उबाटाने ही महिनाभर आंदोलनाची मोहीम सुरू केलेली आहे। आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आपण बघतोय तोरण बांधलेलं आहे आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्या वेळातच या रस्त्याने जाणार आहेत। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सुद्धा या रस्त्याने जाणार आहेत। एक प्रकारे रिकामे हांडे बांधून त्यांचं स्वागत केलं जाण्याचा हा प्रयत्न आहे उबाटा गटाचा। माझ्यासोबत अंबादास दानवे। दादा, काय म्हणाल? मलाही माहित आहे, मी या शहरात राहतो, पाण्याचा त्रास आहे, पण हा आजचा नाही, गेल्या अनेक वर्षांपासून आहे, तो सोडायला जात नाही। हे पण आज आपण सांगितलं मुख्यमंत्री राज्याचे देशाचे संरक्षण मंत्री इथून येतात, त्यांनी बघावं, कारण मुख्यमंत्र्याला या प्रश्नाची जाणीव आहे। त्यांनी 2022ला आमच्याच विरुद्ध आमची सत्ता असताना मोर्चा काढला होता आणि आमच्यावर काही आरोप केले होते। 6 महिन्यात जर सत्ता आली तर पाणी द्यायची घोषणा केली होती। सत्ता येऊन 3 वर्ष पूर्ण झालेली त्यांची। ते मुख्यमंत्री आधी उपमुख्यमंत्री होते, इलेक्शनच्या प्रचाराला आले होते लोकसभा विधानसभेला, त्यावेळेस 3 महिन्यात पाणी देतो सांगितलं होतं। आता त्यालाही 6 महिने झाले, त्याला 3 वर्ष झाले। याचाच अर्थ तुम्ही फक्त घोषणा करतात आणि या शहराची मतं घेता, प्रत्यक्षात या शहराला पाणी देऊ शकत नाही। आणि म्हणून ही लबाडीचं सातत्यानं आमंत्रण दिलं जातं, म्हणून लबाडांनो पाणी द्या ही घोषणा घेऊन आम्ही आंदोलन करतोय। या शहराला पाणी आहे, 140 MLD पाणी आम्हाला दररोज येतं। आवश्यकता आमची 240 MLDची। एक दिवसाआड, फार झालं तर 2 दिवसाआड पाणी मिळालं पाहिजे। फार चोरी होत असेल, वाया जात असेल तर 2 दिवसाआड, पण आता पाणी मिळतं 11 दिवसाआड, 12 दिवसाआड, 13 दिवसाआड। आणि जनतेचा अंत तुम्ही किती पाहणार? म्हणून हे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे। काय असणार महिनाभर आंदोलन? महिनाभर आंदोलन आहे आमचं। सुरुवात आज तुम्ही बघितलं की ठिकठिकाणी या शहरात अशा पद्धतीनं तोरण बांधलेले रिकामे अंड्याचे, कारण हे अंडे घरात तरी ठेवायचे कशाला म्हणून त्याचं तोरण आम्ही बांधलेलं आहे। मग आमची स्वाक्षरी मोहीम आहे, ठिकठिकाणी सभा आहे, जवळपास 550 छोट्या छोट्या सभा आम्ही या शहरामध्ये लावलेल्या आहे। स्वाक्षरी मोहीम आहे, सायकल रॅली आहे, वेगवेगळ्या ठिकाणी झोन ऑफिसर महिला आघाडी जाणार आहे, हंडे घेऊन झोनवर मोर्चे, असे 30 दिवस पूर्णपणे शेवटी आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली मोर्चा या शहरात आम्ही काढणार। संजय शिरसाट म्हणाले की पाईपलाईनचं काम अंतिम टप्प्यात आलंय, काही दिवसातच पाणी सुरू होणार आहे, त्याचं क्रेडिट घेण्यासाठी उबाटा गट हे आंदोलन करतो। संजय शिरसाट हे आरामशीर राजमहालात राहतात 22,000 स्क्वेअर फूटच्या। आम्ही साधे चाळीमध्ये गल्लीमध्ये राहणारे लोक आहोत, त्यांना या पाण्याच्या प्रश्नाची जाणीव नसेल, आम्हाला ही जाणीव आहे। आम्ही आधी तर स्टँड पोस्टवर पाणी भरत होतो, आताही आम्ही छोट्या छोट्या घरात राहणारे सगळे शिवसैनिक आहोत। मला असं वाटतं अजून 1 वर्ष तरी या पाईपलाईनमुळे पाणी होणार नाही। संजय शिरसाट पालकमंत्री असतील, त्यांचा वेळ जास्त मुंबईत जातो, संभाजीनगरात कमी जातो, त्यामुळे मला असं वाटतं त्यांनाही माहिती नसेल। निश्चितपणे आपण बघितलं महिला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या आहेत। काही महिलांच्या प्रतिक्रिया आपण घेऊया। आई, काय किती दिवसाला पाणी येतं? 12 दिवसाला पाणी येतं। आता आपलं ठाकरे सरकार होतं तर 4-5 दिवशी पाणी येतं। पाणी कसं जुगार कसं करता? पाणी नाही येतं कसं, काय करतात?
आम्ही आता डोक्यावर पाणी आणतो हापशीचं याचं सारे लोक टँकर मागते 100 रुपयाला एक टँकर भेटतं आम्हाला आणि काय करावं मग ड्रम एक ड्रम 100 रुपयाला एक ड्रम सगळ्यात महिलांचं या ठिकाणी अडचण आहे. मात्र आता या आंदोलनाचा परिणाम काय होईल हे सुद्धा पाहावं लागेल.